नमस्ते मित्रांनो, स्वागत आहे आपल्या न्यू टेक्निकल पॉल्टम मराठी चॅनलवर। आज आपण जत तालुक्यातून विरोळ गावात आलेलो आहे फ्रीज रिपेअरिंग करण्यासाठी। तर कस्टमरला फ्रीजचा काय प्रॉब्लेम येतो ते आपण विचारून घेऊया। सर, काय प्रॉब्लेम येतो फ्रीजला? 2 ते 3 दिवसाला फ्रीज म्हणजे चालू आहे, पण आतमध्ये कूलिंग काही होत नाही। आतमध्ये सगळ्या गोळ्या औषध आहे, म्हणजे कूलिंग वगैरे काय होत नाही का फ्रीज मध्ये? फ्रीज चालू आहे, हे लागते, फक्त कूलिंग होत नाही। बरं, ओके सर, ठीक करूया, चालते। तर मित्रांनो, फ्रीजचा प्रॉब्लेम आपण काय आहे ते सरांना विचारलेला आहे। जरा फ्रीज थोडासा अडचणीमध्ये आहे, तरी पण आपण चेक करूया। हे बघा मित्रांनो, फ्रीज आता आपण चालू करून बघणार आहे फ्रीजला काय प्रॉब्लेम येते। हे बघा, कॉम्प्रेसर आता ट्रिप झालेला आहे, कॉम्प्रेसर तुम्ही बघू शकता। आणि हे बघा, कॉम्प्रेसर आहे का नाही, इथं बॉडी शॉर्ट झालेला आहे आणि पूर्ण फ्रीज मध्ये का नाही करंट येतोय। हे बघा, हे इथं बघा, बघू शकता कॉम्प्रेसर पूर्ण बॉडी शॉर्ट झाला इथं बघा। टेस्टर मध्ये पण तुम्ही बघू शकता। पहिल्यांदा फ्रीज बंद करून घेऊया, फ्रीजची पिन काढूया। त्यानंतर आता पहिल्यांदा आपल्याला हा जुना कॉम्प्रेसर काढून साईडला ठेवावा लागेल आणि आपण आता जुना कॉम्प्रेसर काढून इथं नवीन कॉम्प्रेसर बसवायचा। पहिल्यांदा कॉम्प्रेसरच्या पाईपा सगळ्या क्लीन करून घ्यायच्या। त्यानंतर ट्यूब कटरनं कॉम्प्रेसरच्या पाईपा सगळ्या कट करायच्या आणि कॉम्प्रेसर आपल्याला साईडला काढायचा। हे बघा मित्रांनो, आपण याचा सगळा गॅस सोडलेला आहे आता बाहेर। 2 मिनिटात याचा सगळा गॅस निघून जाईल आणि आपण इकडे हळूहळू पाईपा सगळ्या कट करायच्या। बघा, सिस्टम टाक केल्यावर तुमचा गॅस जास्त येतो फास्ट। तोपर्यंत आपण इकडे दुसऱ्या पाईपा कट करून घेऊ। हाँ, हिंद दवा। हाँ हाँ, उतारे भी तो ना।
हे बघा मित्रांनो, याचा सगळा गॅस निघून गेलेला आहे. आता आपण सगळ्या पाईप आपण सुट्ट्या केल्यात. आता हे जे पार्ट्स काढून घेऊ रिलेवलचे. पार्ट साईडला काढून घेते. त्यानंतर कॉम्प्रेसरचे खालचे नटबोल्ट आहे ते पण आपल्याला काढून घ्यायचे आणि त्यानंतर कॉम्प्रेसर साईडला घ्यायचं. कॉम्प्रेसरचे नटबोल्ट काढून घ्यायचे सगळे. दोन साईडला स्क्रू आहे आणि दोन साईडला अशा क्लिप आहेत. शेवगा मित्रांनो, कॉम्प्रेसर आपण असं साईडला काढलेला आहे. आता आपण नवीन कॉम्प्रेसर बसूया. हे बघा मित्रांनो, नवीन टेकमचा कॉम्प्रेसर आहे. हा आपण कॉम्प्रेसर बसवणार आहे. कॉम्प्रेसरची अनबॉक्सिंग करून घेऊया. हे बघा मित्रांनो, ह्याचा आपण जुना कॉम्प्रेसर काढलाय आणि इथं नवीन कॉम्प्रेसर टाकलाय आणि ही कंडेन्सरची ही डिस्चार्ज पाईप आपण इथं जॉईंट मारून घेतलेला आहे आणि इथं आपल्याला आता फिल्टर जोडायचा आहे. फिल्टर हे बघा मित्रांनो, हे आपल्याला फिल्टर आता इथं फिट करायचं आहे.
हा आपला फिल्टर आहे. ही आपली कॅपलरी पाईप आहे. फिल्टरचं पुढचं टोक इथं आपण कॅपलरीला जोडणार आहे. हे टोक आहे का नाही एकदा क्लीन आहे का बघायचं. पाईप क्लीन आहे. ही बारीक तुम्हाला तारासारखं दिसत असेल पण ही तार नाही, हे सेन्सर आहे. हे पाईप आहे बारीक. त्याला पण थोडस क्लीन करून घ्यायचं आहे चालत. पुढचं टोक याला कट करून घ्यायचं इथं. हे बघा मित्रांनो, ही 1/4 कॉपर पाईप आहे. त्याला आपण कट करून ह्याचा आपल्याला एक तुकडा पाहिजे इथं फिल्टरला लावायला. हे आपण कट करून घेऊया इथनं. हा तुकडा घेतलाय आपण. हा तुकडा पण क्लीन करायला. ही फिल्टरचं पुढचं बारीक टोक आहे का नाही, त्यात आपण ही कॅपलरीचं तोंड ह्यात घालायचं आहे आणि थोडस इथं बेंड करून घ्यायचं आहे. आणि कंडेन्सरची आलेली ही पाईप आहे का नाही इथं आणि या फिल्टरला हे मागं 2 होल आहेत. इथं आपली बारीक होल आहे ते कंडेन्सरची पाईप ह्यात जाणार आहे. आणि आपण मगाशी कट केलेला कॉपरचा तुकडा हा इथं बसवायचा आहे 1/4 साईज मध्ये. आणि हा फिल्टर आपण इथं बसवून घ्यायचा आहे. फिल्टर इथं असं आपण बसवून घेतला आहे. आता फक्त याला आपण शोल्डरिंग करायचं आहे गॅसवर. फिल्टर आपल्याला लागल. सॉरी, फ्लक्स घेतला.
कॅपलरी पासला जॉईंट मारलाय, आता वरचा कंडेन्सर पासला जॉईंट मारून घेऊया. टीटी करून गेला नाही काय करून गेला ₹5 आता इंजेक्शन आलं नाही, इंजेक्शन आलं ₹7 ₹9 आपण एक्स्ट्रा जोडलेली पाईप इथं थोडीशी पुढे पिंच करून घ्यायची आहे आणि इथं या पिंच केलेल्या पाईपला पण जॉईंट मारून घ्यायचा. आता आपण फ्रीज अनेकदा चालू करून इथं सक्शन पाईप मधून एअर येते का चेक करायचे आहे. हे बघा मित्रांनो, इथं सक्शन पाईप मधून पण प्रेशर यायला लागले. म्हणजे सक्शन पाईप पण आतमधून एकदम क्लीन आहे. काय डॉक्टर काय म्हणता? काय आमचं काय गरीब माणसाचं कोण गरीब आहे? काय हो, आता मुलगा गाडी घेतला वाटतं. किती गाडी घेतलाय? 2 का 3 गाड्या आहेत म्हणजे. आता सक्शनची ही पाईप पण आपण कॉम्प्रेसरला जॉईंट करणार आहे. आम्हाला
काय बोलत आला की नक्की ड्रॉ आलो तरी आलो त्या दिवशी आता भेट झालं वाईट तुमच्यासारखं ताशी बघा माणसं राहिले तेवढं तरी थोडीशी कॉम्प्रेसरची पाईप थोडीशी खाली घ्यायची. मला पण काय करता माझ्या लेखाला पण काय भेटलं जुळलं गाव माझं लग्न झालं कसं म्हणता. हे बघा मित्रांनो पाईप आपण इथं आता जोडलेले आहेत ह्याला गॅस वेल्डिंग मारायचं. मित्रांनो एकदम परफेक्ट जॉईंट मारलेला इथं. इथं परत आपल्याला 1/4चा इथं तुकडा जॉईंट करायचा आहे कॉम्प्रेसरला. ही पाईप जॉईंट केल्यानंतर ना इथं मित्रांनो आपल्याला हा गेज फिट करायचा. इथं हे गेजला इथं आपण कॅपलरी जोडलेली आहे. ही कॅपलरी इथं ह्या 1/4च्या पाईपला ह्या इथं आपल्याला शोल्डरिंग करायचे आहे. इथं पण थोडंसं क्लीन करून घ्यायचं आहे आपल्याला. जिथं जिथं आपल्याला शोल्डरिंग करायचं आहे, जिथं जिथं गॅस वेल्डिंग करायचं आहे ती जागा आपल्याला कांडसनं क्लीन करून घ्यायचं आहे. ही बघा ही कॅपलरी आहे का नाही आपल्याला आतमध्ये इथं घालून इथं पुढं पकडणं थोडंसं ह्याला चेंबवायचं. थोडंसं चेंबवायचं, लय चेंबवायचं नाही, नाहीतर कॅपलरीला आपल्याला कॅपलरी चेंबायला नको या हिशोबाने. पहिल्यांदा कॅपलरी कुठला जॉईंट मारायची आहे. कॅपलरी जास्त हलवायचं नाही. ही चार्जिंग लाईन इथं आपल्याला जोडून घ्यायची. आता चार्जिंग लाईन अशी इथं बसवायची याला आपल्या गेजला. ह्यात आपण 600 गॅस भरलेला आहे. गॅस कॅन उलटा करायचा आणि चार्जिंग लाईनला असा लावून घ्यायचा. आणि जोपर्यंत आपण गॅस भरतो तोपर्यंत हे गॅस कॅन उलटच करायचं नाही. सोडताना लिक्विडच्या स्वरूपात आतमध्ये गॅस घ्यायला पाहिजे. पहिल्यांदा आपण हा गेज बंद करून घेऊया त्याचा वॉल. नंतर ना मग आपल्याला इथला गॅस कॅनचा वॉल ऑन करायचा. आणि इथं आपल्याला चेक करायचं आता गॅस येतोय का. हे बघू शकता गॅस येतोय इथून. त्यानंतर ना इथून आता आपल्याला एकदम थोडासा गॅस सोडायचा आहे. पहिल्यांदा एकदम थोडासा गॅस सोडला. नंतर ना हे आपण सायलेंट ठेवायचं.
आता आपण फ्रीज चालू करायचा आहे. थोडासा गॅस सोडला, आता आपण फ्रीज चालू करायचा. हे बघू शकता आपण आता इथं फ्रीज चालू केलेला आहे. हे बघा मित्रांनो, आपण मगाशी थोडासा गॅस सोडलेला. आता आपण इथं कॅपलरीला, इथं आपण मगाशी फिल्टरला एक्स्ट्रा छोटासा पाईप टाकला होता ना, तिथं जॉईंट मारलेला हा, तिथं थोडासा पुढं कट करायचा आहे. कट केल्यानंतर ना हा त्याचा पुढचा थोडासा तुकडा आपल्याला कट करून काढायचा आहे आणि बघायचा आहे आपण आता सोडलेला गॅस इथपर्यंत आलाय का. हे बघू शकता मित्रांनो, इथं आता गॅस आलेला आहे, म्हणजे आपली प्रोसेस एकदम ओके. इथपर्यंत गॅस आलेला आहे. बाकी काही नाही बघा, फक्त छोटस एक काम करतो, दैनिक पुढारला एक वार्ताहर म्हणून. आता इथं पण आपल्याला चालू कॉम्प्रेशन मध्ये इथं आपल्याला असा जॉईंट मारून घ्या. जॉईंट एकदम इथं स्पीड मध्ये मारायला जॉईंट. त्यानंतर आपल्याला परत इथं कॅपलर चार्जिंग लाईन मधून गॅस चेक करायचा. त्यानंतर आपण इथं परत गॅस सोडायचा आणि गॅस सोडताना पण एकदम हळूहळू सोडायचं, नाही तर कॉम्प्रेसर परत ट्रिप होऊ शकतं. परत अजून थोडासा गॅस सोडा. एक 2 मिनिटाला 5 मिनिटाला थोडासा गॅस सोडायचा. एकदम फास्ट पण गॅस सोडायचा. हे बघा मित्रांनो, 2दा गॅस सोडल्यावर आता कुलिंग चेक करूया आतमध्ये. हे बघा, 2-3दा गॅस सोडल्यामुळे निम्म्या साईडला पूर्ण फ्रॉस्टिंग झालेलं आहे आणि अजून निम्म्या साईडला कुलिंग आले, पण निम्म्या साईडला अजून फ्रॉस्टिंग झालं नाही. अजून एकदा गॅस सोडला की पूर्ण साईडला फ्रॉस्टिंग येईल. फ्रीजच्या बॅक साईडला जाऊया. हे बघा मित्रांनो, ह्याचा आता आपल्याला वॉल बंद करायचा ह्याचा गॅस कॅनचा. आणि इथे एकदा स्पर्श करून घ्यायचा आहे. त्यानंतर ना आपल्याला परत थोडासा गॅस सोडायचा आहे. गॅस सोडलेला आहे आणि आपण वॉल पण बंद केलेला आहे. हे बघ, कंडेन्सर पूर्ण गरम झाला आपला इथं. हे बघा मित्रांनो, अनेकदा गॅस सोडल्यानंतर आपण परत फ्रॉस्टिंग चेक करूया. ते बघू शकता मित्रांनो, पूर्ण इव्हॅपोरेटर मध्ये पूर्ण फ्रॉस्टिंग आलेला आहे. आता आपण गॅस स्टॉप करूया. हे बघा मित्रांनो, गॅस आता पूर्ण पण भरलेला आहे. आता आपण गॅस स्टॉप करायचा आहे आणि कॅपलर आहे का नाही त्याला आपण पिंच करून घ्यायचा आहे.
हे बघा मित्रांनो, पिंच केले आपण आता. इथं पकडनं हळूच कट मारायचा इथं खाली, आणि इथं कट मारला की हे आपलं कॅपलरी आणि आपलं गॅस कॅन आपण साईड काढून घेऊ. त्यानंतर ना इथं आपल्याला परत गॅस वेल्डिंग करायचा, ही एवढी पिंच केलेली जागा. बघा असं इथं सोल्डरिंग केलंय. फायनली गॅसचं पण काम झालेलं आहे. एकदा आपण फ्रॉस्टिंग चेक करूया. ही बघा फ्रीजर बॉक्समध्ये पूर्ण कंपार्टमेंट पूर्ण फ्रॉस्टिंग झालेलं आहे. एकदा आपण सरांना पण चेक करायला सांगूया. सर, काम झालेलं आहे, तुम्ही फ्रीज चेक करू शकता. नमस्कार. हे आमचं जुनं 25 वर्ष जुनं फ्रीज आहे, वर्लपूल आयसमॅटिक म्हणून. तर हे गेले 2 दिवस फ्रीज कॉम्प्रेसरच्या प्रॉब्लेममुळं फ्रीजर म्हणजे थंड होत होतं. त्यांनी आता येऊन हे फ्रीजर कॉम्प्रेसर बसून फ्रीजर चालू करून दिलं आहे. सध्या आमचा हा जो फ्रीजर आहे एकदम कूल झालेला आहे. धन्यवाद. ओके सर.